नोव्हेंबर 1875 रोजी सुगाणा व कर्मी या आदिवासी दाप्त्यांचे पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उल्लेहातू या रांची जवळ आहे. बिरसाचे आईवडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. गावात शाळा नसल्याने बिरसाला मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाबरोबर बिरसा यांना संगीत व नृत्याची विशेष रस होता. तो काळ पारतंत्र्याचा होता. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. त्यामुळे जंगलात राहणारे आदिवासी या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींच्या जंगलांवरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. उपवासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले. तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहांगीरदार करवी यांच्या विरोधात बंड पुकारले. या विरुद्ध बिरसा मुंडाने वेळोवेळी जन आंदोलन केले. त्यामुळे संतप्त होऊन ब्रिटिश सरकारने 1895 साली बिरसा मुंडा यांना सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. त्यांना हजारीबाग या तुरुंगात डांबण्यात आले. याच तुरुंगात बिरसा मुंडाने इंग्रजांची सत्ता मुळासकट उपटून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी उलगुलान पुकारले. उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्वांगीण उठाव. 1897 नंतर बिरसा मुंडा याच्या नेतृत्वाखाली अनेक आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्राद्वारे अनेक लढ्या केल्या. ब्रिटिशांना झेरी फाडले. परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रापुढे व मोठे सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकाचा टिकाव लागू शकला नाही. 1898 मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडाने आदिवासी समाजाचे शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थित आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणारे जमीनदार व जहांगीरदार यांच्या विरोधात बंड पुकारले. त्यामुळे आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या कार्यामुळे त्यांना इतिहासात महत्वाचे स्थान आहे. सन 1900 रोजी बिरसा मुंडा पहांड्यांमध्ये आदिवासी जनतेशी मार्गदर्शन करीत असताना ब्रिटिशांच्या सैन्याने अचानक लढा चढवला. तेथे भीषण लढाई झाली. बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. याच तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा नाव हे अमर झाले. या वीराने आदिवासींच्या न्याय हक्कांसाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक असा किताब बहाल केला. असा थोर नेतास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. बिरसा मुंडा करे पुकार, बिरसा मुंडा करे पुकार.